पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघाली आणि त्याचबरोबर जे जाहिरात सुद्धा आलेला आहे, ती जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर महिना सुद्धा आपल्याला 30,000 रुपये महिना आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 29 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाहीये, त्याचबरोबर ग्राउंड नाहीये, इंटरव्ह्यू नाहीये, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, तर आपल्या यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। लक्षात ठेवा। तर आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये, याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि या भरतीची सर्व जाहिरात सुच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि संपूर्ण माहिती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जाहिरात सुद्धा आली आहे आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 20 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 20 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 20 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 35 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना। आणि या भरतीमध्ये जे आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 1 ऑगस्ट 2025 रोजी वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। तर मी गोष्ट या ठिकाणी करत आहे जीडीएस मार्फत जे इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही भरती या ठिकाणी चालू आहे। 344 जागांसाठी ही भरती निघाली आहे। ग्रामीण डाकसेवक भरती मार्फत जे हे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भरती या ठिकाणी निघाली आहे 344 जागांसाठी। तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे आणि 29 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे इंडिया पोस्ट पेमेंट या भरतीमध्ये। ठीक आहे। तर जीडीएस मार्फत जे ही भरती या ठिकाणी घेतल्या जात आहे, तर यामध्ये पुढे कशा प्रक्रिया ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी/एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटीबी, जो ओपन, एसबीसी, एसबीसी, कोणती कॅटेगरी, तर 750 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आली आहे। लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारतीय नोकरीचं ठिकाण असणार आहे। आणि ही जी भरती निघाली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये, या भरतीमध्ये शिक्षणाचा जर आपण विचार केला तर यामध्ये शिक्षण आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशनच्या बेसवर जे आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही भरती निघाली जीडीएस मार्फत 344 जागांसाठी। कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये फॉर्म भरू शकता, मुलं फॉर्म भरू शकता आणि मुली फॉर्म भरू शकता। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तेच मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकणार आहे। लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं मध्ये पेपरनी, त्याचबरोबर या भरतीमध्ये कोणताही ग्राउंडनी, उंचीची काही अट नाही, तर आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे जे ग्रॅज्युएशनचे जे पर्सेंटेज आहे आपले, तर त्या ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजवर आपला पोस्ट ऑफिस जीडीएस मार्फत जे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला जेवढे पण मार्क्स असेल तर त्या मार्क्सच्या बेसवर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मेरिट लागणार आहे। आपल्याला ग्रॅज्युएशनच्या गुणावर आपला मेरिट या ठिकाणी लागणार आहे। ज्यांना ग्रॅज्युएशनमध्ये जास्त मार्क आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीमध्ये। ठीक आहे। आणि आता ह्या भरतीचं जर आपण पाहिलं तर ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो हे नाही आहे की बाबा परमनंट भरती नाही आहे, फक्त 1 वर्षासाठी आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक जीडीएस मध्ये आपल्याला फक्त 1 वर्षासाठी जॉबवर ठेवलं जाणार आहे आणि प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे आणि 1 वर्ष झाल्यानंतर आपल्याला काढून दिलं जाणार, रिटायर होणार आहे आपण। ठीक आहे। तर 1 वर्षासाठी सी इंडिया पोस्ट पेमेंट बँकची जीडीएस मध्ये भरती चालू आहे आणि त्याचबरोबर त्यांना जर आपलं काम जर चांगलं आवडलं तर आणखीन आपले 2 वर्ष त्यामध्ये वाढून देणार आहे, म्हणजे 3 वर्ष आपल्याला जॉब या ठिकाणी करावं लागणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा, जर समजा आपलं काम चांगलं दिसलं तर। अशी संपूर्ण निवड प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीची आहे। तर ऑलरेडी फॉर्म भरणे चालू आहे 29 ऑक्टोबर 2025 आणि या भरतीची जर तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल, आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या। त्यावर या भरतीची सर्व जाहिरात आपण या ठिकाणी टाकली आहे। आपले यूट्यूब चॅनल
सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीची ही सर्व जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी एंगेजमेंट ऑफ ग्रामीण डाक सेवक फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट टू IPPB ॲज एक्झिक्युटिव्ह. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फॉर्म भरणे जे चालू झाले 9 ऑक्टोबरपासून फॉर्म चालू झाले आणि 29 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आणि एक्झिक्युटिव्हच्या यामध्ये 348 जागा यामध्ये आहे. लक्षात ठेवा. GDS इंगेज 20 डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ॲज ऑन 1 ऑगस्ट 2025. त्यानंतर पहा प्लेस ऑफ पोस्टिंग, या ठिकाणी पोस्टिंगसुद्धा दिली आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी जागा बघू शकता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला जॉब भेटणार आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे. आता या ठिकाणी आपण निवड प्रक्रियेचा जर आपण या भरतीमध्ये विचार केला तर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर नियुक्तीचा कालावधी 1 वर्षाचा असेल, जो बँकेच्या व्यावसायिक आवश्यकतानुसार आणि सार्वजनिक सेवांच्या अटळतेनुसार समाधानकारक कामगिरीच्या अधीन राहून वर्षानुवर्षे आधारावर आणखीन 2 वर्षाचा कालावधीसाठी वाढवण्यासाठी पुनरावलोकन केला जाऊ शकतो. आणि उमेदवार IPPB मध्ये नियमित समावेशासाठी पात्र राहणार नाही. तर यामध्ये पहिले ठिकाणी सांगितलं की ही परमनंट भरती नाही आहे. आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या कामगिरीचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जाईल. जर सलग 2 पुनरावलोकनामध्ये कामगिरी असमाधानकारक आढळली तर नियुक्ती केलेल्या GDSला 1 महिन्याची सूचना दिल्यानंतर परत पाठवले जाऊ शकते. त्यानंतर आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर यामध्ये बँकिंग आउटलेटनुसार गुणवत्ता यादी काढली जाईल. पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड केली जाईल. तथापि ऑनलाईन चाचणी घेण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे. जर दोन्ही उमेदवारांना गुणवत्ता यादीत समान पदवीची टक्केवारी मिळाली तर DOP मधील सेवेतील ज्येष्ठता असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल. ज्याचं वय जास्त असेल त्याचा निवड केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर जर सेवेतील ज्येष्ठता देखील समान असेल तर उमेदवाराची निवड जन्मतारखेच्या आधारे केली जाणार आहे. ठीक आहे. आणि उमेदवाराने पदवी परीक्षेत मिळवलेल्या गुणांची अचूक टक्केवारी दशांशाच्या 2 स्थानांपर्यंत भरावी. उमेदवाराने सर्व 17 वर्षामध्ये सर्व विषयामध्ये मिळवलेल्या गुणांना सर्व विषयामध्ये मिळालेल्या एकूण कमाल गुणांची भागून टक्केवारी गुण या ठिकाणी होणार आहे. एक लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे.